प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जी मंजू आहे ती आता पोलीस स्टेशनला आलेली असते आणि तिचं काम चालू असतं. तेवढा तिथे सत्य येतो आणि तो म्हणतो की मला मॅडमला भेटायचं आहे, आतमध्ये जाऊ द्या मला, असं म्हाताऱ्या माणसाच्या रूपात आलेला असतो आणि तो आतमध्ये जायला लागतो. तर इकडे आता ते आतमध्ये यायला लागल्यावरती आता लगेच इकडं जी मंजू आहे ती म्हणते की कोण आलं आहे. सगळे कॉन्स्टेबल आणि ते अडवतात त्याला. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा मंजुरी मॅडम, मला तुमच्याशी काम आहे. मंजूर ओळखतच नाही तो सत्य आहे म्हणून. मंजू म्हणते काय काम आहे तुमचं, काय झालं? त्याचं म्हणतो की खूप मोठी केस करायची मला. तर आता लगेच मंजू म्हणते काय केस आहे तुमच्यावाली, सांगा पटकन चला. तर आता लगेच म्हणतो की हे बघा मला एक करायचं आहे, माझी कंप्लेंट नोंदवून घ्या, तुम्ही आतमध्ये झाला, मी इथे नाही सांगू शकत तुम्हाला, असं मंजूला म्हणतो. आता मंजू आतमध्ये येते आणि आता आतमध्ये आल्यावरती आता मंजूचं तिथं बोलणं होतं. आता तिथे आल्यावरती आतमध्ये मंजू म्हणते की काय काम आहे, कोण हरवलं तुमचं, सांगा पटकन चला. तर आता लगेच म्हणतो माझी रुपाली हरवली आहे, रुपाली मला सोडून गेली आहे. तर ते म्हणतात काय चाललं आहे नेमकं तुझं, काय झालं आहे नेमकं, सांगशील का? तर आता लगेच तो माणूस म्हणतो की हे बघा माझं मांजरीचं पिल्लू आहे ना, ते मला सोडून गेलं, रुपाली नाव होतं त्याचं, त्याच्याशिवाय या जगात कोणीच नाही हो माझं. तर आता मंजू म्हणते की तुला काही कळतं का, टाईमपास आहे की इथं, हे बाहेर पण लिहू शकत होतं ना तुम्ही, आतमध्ये का आलात लिहायला, जा चला बाहेर लवकर. तर आता लगेच सत्या म्हणतो की नाही नाही, आम्ही बाहेर येणार आहो. मंजू तुम्ही लिहून घ्या ना. अहो माझी म्हणजे माणसाचीच केस घेणार का तुम्ही इथे, प्राण्यांची नाही घेणार का? हो बोलता येत नाही म्हणून काय झालं हो, खूप जीव आता हो माझा तिच्यावरती, असं म्हणत असतो. तेवढं मंजू चिडते. तेवढा सत्य म्हणतो हो वाघ मारे मी आहे, ओळखला नाही का? तर मंजू म्हणते सत्य तू असं काय रूप बदलून आला, मला ओळखू पण येत नाही आहे तू. तर आता लगेच सत्य म्हणतो हो मग कुणाला ओळखून आलं नाही पाहिजे ना, त्यामुळं तर हे सगळं चालू आहे. तर आता लगेच म्हणतात की हो ना, कुणाला कळलंच नाही पाहिजे काही, असं म्हणत असतात. ते दोघे बोलत असतात. तर इकडे ज्या मम्मी साहेब आहेत तर ते बसलेले असतात, खूप रडत असतात. तेवढा तिथे जो जयदीप आहे तो येतो आणि जयदीप येतो आणि म्हणतो की मम्मी खरंच तू चुकीचं केलं, असं करायला नको होतं, आज चुकीचं घडलं पूर्ण. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात काय चुकीचं घडलं रे? तर आता तो म्हणतो की तू आर्यनला त्याची बाजू मांडायलाही दिलं. अगं सत्यदादाची जागा का दिली तू आर्यनला त्या? अगं सत्यदादा जागा कुणीच नाही घेऊ शकत, असं म्हणतो. तर आता लगेच ती म्हणते की हो, कुणी जागा नाही घेऊ शकत याची मला पण माहिती आहे, पण तुला काय करायचं रे आर्यन, हे सगळ्यांनी केलं आहे ना, पण खूप चांगलं झालं आहे ना, कशाला हे म्हणतोय मग? तर आता लगेच आर्यन म्हणतो की जो ह्या आहे जयदीप, तो खूप चिडलेला असतो. तर आता आर्यन मम्मी साहेबांच्या रूममध्ये बोलत असतो आणि जयदीप बाहेरून ऐकतो. तर आता जयदीप म्हणतो की बाहेर मी बरोबर केलं ना हो मम्मी साहेब? तर आता मम्मी साहेब म्हणतात की हो, अरे खरंच तू बरोबर केलं, काही चुकीचं नाही केलं. माझं सत्य असतं ना, त्यांनी पण हेच केलं असतं. माझ्या सत्याची जागा तू घेतली आहे, त्यामुळं मला खूप आवडलं हे, माहिती का, असं म्हणत असतात. तर आता लगेच तो म्हणतो की हो, मी सत्यदादाची जागा घेतली आहे, पण मला सगळं काही सत्यदादासारखं करता येईल का नाही माहीत नाही, पण मी सत्यदादासारखं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असं म्हणत असतो. तर आता ते म्हणतात की हो. तर आता इकडं जो आर्यन आहे तो आर्यन आता तिथून जातो. जयदीप मग आतमध्ये येऊन रडतो आणि म्हणतो मम्मी चुकीचं झालं आहे सगळं. आता ती मम्मी साहेब त्याच्यावर चिडतात आणि म्हणतात जे तू करायला पाहिजे होतं ना ते आर्यननी केलं आहे, माहिती आहे का? तुला कळत नाही का, तू करायचं ना, तुझ्यात तर एवढी हिंमत पण नाही आहे, असं जयदीपला मम्मी साहेब बोलतात. तर आता जयदीप म्हणतो की हे बघा मम्मी साहेब, मम्मी काहीही चुकीचं केलं नाही. तो तिथून निघून जातो आणि ज्या मम्मी साहेब आहेत त्या तिथे आता विचार करत बसलेले असतात. पुन्हा एकदा सध्याचा फोटो घेतात आणि बघत बसलेले असतात. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे हे करते. मंजू पोलीस स्टेशनला असते, तिथे सत्य मंजू बोलत असतात. तेवढ्या तिथे खूप आरडाओरड्याचा आवाज येतो आणि आरडाओरड्याचा आवाज आल्यावरती आता तिथे लगेच सगळेजण जमा होतात. काय झालं काय झालं? मंजू आणि सत्य बाहेर येतात बघायला नेमकं काय झालं आहे. तर बाहेर येऊन बघतात तर ते त्यांचा खूप आरडाओरडा चालू असतो. तर आता लगेच म्हणतात की काय झालं आहे? तर ते म्हणतात की आम्हाला न्याय हवा, आमचा सत्यदादा आम्हाला सोडून गेला आहे, पण आम्हाला न्याय द्या कुणीतरी, असं म्हणत असतात बाकीचे सगळे माणसं. तर ते म्हणतात काय झालं आहे नेमकं, सांगताल का? तर आता लगेच ते म्हणतात की हो, सगळ्यांनी एक एक करून सांगा. तर आता सगळेजण सांगतात कुणाला काय झालंय ते. तर आता ते म्हणतात आम सत्याला असतात असं काही झालं नसतं. सत्याला अश्रू अनावर होते, सत्या पण आतमध्ये जाऊन खूप रडत राहतो. मंजू सगळ्यांच्या कंप्लेंट लिहून घेते आणि आता कंप्लेंट लिहून घेतल्यावरती मंजू घरा आतमध्ये येते. सत्या म्हणतो वाघमारे नेमकं काय झालंय, काय चाललंय? तर मंजू म्हणते अरे तुला माहिती का सत्या, मला ना तात्यासाहेबांचा फोन आला होता, हे सगळं तात्यासाहेबांचंच कारस्थान दिसतंय आणि तो माणूस पण प्रायव्हेट नंबरवरून कॉल करतो आणि तात्यासाहेबांनी पण प्रायव्हेट नंबरवरून कॉल केला. नेमकं हे दोघं एकत्र आलेत की
काय आपल्याला हे बघावंच लागणार आहे सत्या, असं मंजू सत्याला म्हणते. सत्या म्हणतो वाघमारे आपण लवकरच शोधून काढूयात नेमकं हे एकत्र आहेत की काय चाललंय दोघांचं. मला या सगळ्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मी आता पुन्हा एकदा माझ्या घरात जाणार आहे असं तो मंजूला म्हणतो. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.